खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली। महाराष्ट्रातून मतं फुटलेली नाहीत, आमची मतं फोडणारे ते कोण असा सवाल राऊतांनी शिंदेंना केला। तसंच शरण गेलेल्यांनी निष्ठावंतांवर टीका करू नये असा टोलाही राऊतांनी लगावलेला। सरकारबाबत जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे, त्यामुळे नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही असा इशाराही राऊतांनी दिलाय। ते कोण लागून गेलेत आमची मतं फोडणारे? हे तुम्ही निष्ठावंत जे राहिलेत आमच्या पक्षामध्ये ताकदीनं त्यांचा अपमान करताय सगळ्यांचा। निष्ठा या शब्दाचा अपमान आणि कलंक लावणारे हे लोक आहेत। हे जे बोलतायत कोणी आज स्वतः विकले गेले, स्वतः शरण गेले, स्वतःचा स्वाभिमान गहाण पडला, स्वतः गुलामी पत्करतायत आणि इतरांवरती शिंतोडे उडवत आहेत। हे जे कोणी लोक आहेत शिंदे गटाचे वगैरे त्यांना सांगा जाऊन फार शहाणपणा करू नका, नाहीतर नेपाळमध्ये जे झालंय ना, लोक रस्त्यावरती आले तसं तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही। या महाराष्ट्रात लोक खतखत आहेत। महाराष्ट्र आणि हा देश सक्षम आहे। तुम्ही कितीही प्रकारे या देशामध्ये आग लावण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्रामध्ये आग लावण्याचा प्रयत्न केला, तरी या आगीमध्ये तुमचं तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही। या देशामध्ये इथली जेन झी ही जेन झी नाही तर जेन मोयम आहे। जेन एम म्हणजे जे मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर विश्वास ठेवणारी इथली जनरेशन आहे। त्यामुळे इथे जेन झी नाही तर जेन एम आहे आणि तो एम फॉर मोदी आहे आणि मोदीजींवर इथल्या तरुण पिढीचा विश्वास आहे।